नमस्कार मित्रांनो, आज आपला व्लॉग घेऊन येत आहे आपण मुंबईचा गणेश उत्सव। मुंबईच्या गणेश उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि आज आम्ही चाललो आहे काळा चौकीचा महागणपती बघायला। खास त्याचा आगमन सोहळा खूप पारंपरिक पद्धतीने होतो आणि तुम्हालाही व्लॉगमध्ये दाखवणार आहे। अजून बरेच गणपती आपण तिकडे बघणार आहे। तर आता आम्ही निघालोय मित्रांनो। ॲक्च्युली आम्ही ट्रेनने जाणार होतो, तर आज मेगा ब्लॉक आहे त्यामुळे नाही गेलो। आता कार घेऊन चाललोय, बघू लावायला कुठे जागा भेटते। आम्ही विचार केला की 4-5 किलोमीटर लांब लावायला भेटलं तरी चालेल, तिकडून पुढे आम्ही टॅक्सी वगैरेने जाऊ। आणि स्कूटीवरती जाण्यात अर्थ नाही, कारण आपण कॅमेरा वगैरे घेऊन जाणार एवढं, तर पाऊस वगैरे आला तर ते भिजणार आणि कॅमेरा डिक्कीत पण ठेवू शकत नाही आपण। रेनकोट नेला तर रेनकोट ठेवायचा कुठे, छत्री नेली तर छत्री सांभाळायची कोणी, ते खूप प्रॉब्लेम होतो म्हणून डायरेक्ट कारच काढली। बाय द वे हा व्ह्यू कसा वाटतो मला एकदा कमेंटमध्ये सांगा, नाहीतर आपण चेंज करत राहू। पुढच्या ब्लॉगमध्ये थोडा वेगळा व्ह्यू ट्राय करू, त्या साईडला अँगल लावू। एक 360 घ्यायचा विचार आहे, जेणेकरून आपण ड्राईव्ह करताना पूर्ण 360 व्ह्यू भेटेल। तो आपण गाडीच्या बाहेर माउंट करू शकतो। ते पण एकदा फुटेज चेक करून बघूया व्हायब्रेट होतंय का, मला थोडा डाऊट येतोय। नाही होतंय गाईस, कसली तडजोड नाही झाली पाहिजे ब्लॉगमध्ये, कसली। हे सरळ आहे का पण कुठे मॅपवर? तर आम्हाला आता इथे पार्किंग भेटली आहे, आम्ही चाललोय तिकडे मॅप लावून। 1 मिनिटवर दाखवते, बघूया। होप सो जागा मिळेल लवकर, कारण ऑलरेडी आम्ही लेट आहोत। तर आम्ही आता इकडे गाडी पार्क केली आहे। 20 रुपये पर घंटा आहे। आता चाललोय, ऑलरेडी लेट झालंय भरपूर। पोचल्या आम्ही बघितली, भरपूर गर्दी होती आणि समोरून फोर्टचा राजाचं आगमन होत होतं। फोर्टच्या राजाची मूर्ती बघू शकता तुम्ही, किती मोठी आहे आणि किती भव्य आहे। खूप सुंदर होता हा गणपती। नंतर आम्ही पुढे चालत होतो महागणपतीच्या शोधात आणि गणपती आमच्या समोर होता। नवल एवढंच वाटतं की ह्या वर्षी काळा चौकीच्या महागणपतीसाठी एवढी गर्दी होती, आजपर्यंत एवढी गर्दी झाली नव्हती। गणपती समोर थर लावण्यात आले दहीहंडीचे आणि बोलले जाते की महाराष्ट्रातले सर्वात मोठे 2 सण एकाच वेळेत नजरेत दिसत होते। इथे आलो तर वाईबच वेगळी होती पूर्ण। गर्दी तर होतीच, पण त्यामध्ये ढोल ताशा पथकांचे आवाज, ध्वज लहरताना दिसत होते। परत यांचा उत्साह बघून एक अंगामध्ये वेगळी स्फूर्ती येत होती। यावर्षी महागणपती जो आहे त्याने शिवशंकराचा अवतार घेतलेला तुम्ही बघू शकता। तर इकडे आपल्याला आपले फोटोग्राफर मित्रसुद्धा भेटले भरपूर आणि तुम्ही आगमनामध्ये बघू शकता की पारंपरिक जेवढे प्रकार आहेत वाद्यांचे किंवा वेगवेगळ्या कला आहेत त्या सगळ्या इकडे दाखवल्या जातात आणि ते बघण्यासाठी तर खूप लांबून लोक येतात। चालती गेली तरी चालेल, पण शूट केलं पाहिजे। ब्लॉगिंग तू पण चालू केली? ब्लॉग चालू केलं।
नंतर गेलो पुढे मोरया ढोल ताशा पथकाकडे. त्यांचं यावर्षी आठवण संयुक्त महाराष्ट्र चळवळीची असा कन्सेप्ट होता आणि दरवर्षी हे पथक काहीतरी वेगळं कन्सेप्ट घेऊन येतं आणि ते खूप बघण्यासारखं असतं. गर्दीत दर्शन घेऊन आम्ही मिसळपाव खायला थांबलो. न्यू आनंद भवनची. मग पुन्हा एकदा गंगा आरती बघण्यासाठी आलो. तर त्यासाठी थोडं टाईम होता. मग इकडे DJ किंवा लाईट शो जे होते त्याचा आनंद घेतला. तर गाईज आता आम्ही गंगा आरतीसाठी थांबलोय. इकडे गंगा आरती होणार आहे आणि अवतार बघू शकता तुम्ही, एकदम बेकार झाला. आणि आपला मित्र भेटला इथे नागेश. फुल गर्दी आहे भाई. प्रोटेक्ट करतात आम्हाला. बसला मजा आ रे. काय बोलतो एवढंच आणि यावर्षी आम्ही ठरवलेलं की शेवटपर्यंत थांबायचं, जेव्हापर्यंत गणपती मंडपात जात नाही तेव्हापर्यंत. तर ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे दिसेल. महागणपतीचा आगमन सोहळा आता संपन्न झालेला आहे. मूर्ती आतमध्ये मंडपात गेली आहे. तर आता आम्ही निघतो इकडून. तर हा ब्लॉग आपण इकडेच एंड करूया. तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.